नागेश करजगी ऑर्किड स्कूलच्या कला उत्सवात अयोध्या नगरी अवतरली। विद्यार्थ्यांकडून कलेतून संस्कृती परंपरेचे दर्शन घडले। वार्षिक स्नेहसंमेलनात यंदा कला उत्सव या संकल्पनेतून भारताच्या विविध संस्कृती परंपरेचे विद्यार्थ्यांनी दर्शन घडवले। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सह कुलसचिव डॉक्टर शिवाजी शिंदे, केम्ब्रिज युनिव्हर्सिटीचे प्रेसचे डीजीएम कुणाल ओझरडे, संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर कुमार करजगी, सचिवा वर्षा विभूते, स्कूलचे व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी, सल्लागार डॉक्टर बंडोपंत पाटील, प्राचार्य रुपाली हजारे, प्री प्रायमरी इंचार्ज अन्नपूर्णा अनगोंडा, ज्युनियर कॉलेज प्राचार्य स्मिता कुलकर्णी, संस्थेचे ट्रस्टी मेंबर्स आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात आकर्षण ठरलेल्या रामायण या नृत्याद्वारे विद्यार्थ्यांनी प्रभू श्रीराम आणि सीता मातेच्या प्रवासाची कथा प्रभावीपणे मांडली। शिवजन्मोत्सव, स्वराज्य स्थापनेची शपथ, विविध मोहिमा, शिवराज्याभिषेक असा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटाचे दर्शन श्री शिवाजी महाराज या गाण्यातून बालचमूने घडवले। विद्यार्थ्यांनी तालबद्ध नृत्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। ऑर्किडचे स्नेहसंमेलन विविधतेतील एकतेचा संदेश देणारे ठरले। यावेळी प्रमुख पाहुणे डॉक्टर शिवाजी शिंदे यांनी हे स्नेहसंमेलन केवळ नाट्य नृत्य यांचा आविष्कार न राहता ते संस्कारांचे संमेलन बनले आहे, ते कौतुकास्पद आणि गौरवास्पद आहे असे प्रतिपादन केले। या शाळेतील प्रत्येक विद्यार्थी हा माझा मुलासमान असून मी दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असून येणाऱ्या वर्षात इंटरनॅशनल स्कूल उभारून शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यास प्रयत्न करेन अशी ग्वाही संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर कुमार करजगी यांनी दिले। प्रास्ताविक शाळेच्या शिक्षिका प्रिसिला असादे यांनी केले। रिदम 2025 च्या यशस्वीतेसाठी शाळेचे क्रीडा आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख आनंद लिगाडे तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। 2 दिवसीय स्नेहसंमेलनात मोबाईल थीम, स्पोर्ट्स थीम, अण्णा तंगी, मम्मी डॅडी, उद्योगपती रतन टाटा, मंगळागौर, डिस्को डान्स अशा विविध रंगी नृत्याविष्कारातून नातेसंबंध, देशप्रेम, संस्कृती, सामाजिक जबाबदारीचे भान, कृतज्ञता या मूल्यांचे दर्शन घडवत सुंदर सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।